नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत ते नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारत हा उत्तर गोलार्धामधला एक प्रमुख देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं एक वृत्त हे गेलेलं आहे? तर भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे वृत्त गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने 2.42 एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजेच इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताचा अति दक्षिणेकडचंच पॉइंट कोणता आहे? इंदिरा पॉइंट आहे। तर इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा पॉइंट हे ठिकाण अंदमान व निकोबार ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशामध्ये 2रा क्रमांक लागतो। पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेशचा लागतो, त्यानंतर महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर सर्वात कमी साक्षरता ऑप्शन क्रमांक 3 आहे, बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? नौदल दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिवस असतो। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर पांढरा रंग हा सत्य आणि शांती यांचं ते प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कानपूर हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात?
तर विद्यार्थी मित्रांनो, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व नद्या सिंधू नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, मध्य प्रदेश या ठिकाणी बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? मध्य प्रदेश या राज्यामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, उलर हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? उलर हे सरोवर आहे ते कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते एक महत्त्वाचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पेंच, तर पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर महाराष्ट्र राज्यामधलं ते उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूया, पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, वायव्य दिशेला आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, तागाच्या उत्पादनामध्ये भारतामधील प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, भारतामधला सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? तर मद्रास या ठिकाणी भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना हा स्थापन करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात, भारतामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त सिमेंटचं उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होते? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात, रेशीमचं उत्पादन सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? रेशीमचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? तर रेशीमचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? कुल्टी हा आधुनिक लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, कुल्टी हा कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचं राज्य, तर मध्य प्रदेश या राज्याला वाघांचं राज्य असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर खेत्री येथील तांब्याच्या खाणी राजस्थान राज्यामध्ये खेत्री येथील तांब्याच्या खाणी आहेत। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये स्त्रियांची संख्या सर्वात जास्त आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर नंदुरबार हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात, खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर लागतो? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, खंबाटकी हा घाट
तर या ठिकाणी पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात। साल्हेर हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे शिखर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर साल्हेर हे शिखर नाशिक जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं शिखर आहे। प्रश्न क्रमांक 30 पाहूयात। कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 282 किमी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात। अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अंबोली ऑप्शन क्रमांक 4 आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं ते एक थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 32 पाहूयात। कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर नरसोबाची वाडी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 33 पाहूयात। श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? श्री बल्लाळेश्वर, तर विद्यार्थी मित्रांनो, श्री बल्लाळेश्वर पाली रायगड या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 34 पाहूयात। छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची ती समाधी आहे। प्रश्न क्रमांक 35 पाहूयात। सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर सेमिनरी हिल्स हे वन उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 36 पाहूयात। संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येते? तर वाडी हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामधलं ते संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर सर्वात जास्त पाऊस कोकण विभागामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडतो। पुढचा प्रश्न पाहूयात। महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? तर महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? खोपोली रायगड जिल्ह्यामधलं ते महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? त्या ठिकाणाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, नर्मदा नदी ही अरबी समुद्राला भडोच या ठिकाणी ती जाऊन मिळते। पुढचा प्रश्न पाहूयात। गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? तर ते सातपुडा या पर्वतावर ते वसलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात। महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? तर कापसाच्या पिकासाठी रेगुलर मृदा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात। भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते? हिवाळी पर्जन्य म्हणजेच हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका राज्यामध्ये पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे तामिळनाडू राज्य ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते। पुढचा प्रश्न पाहूयात। खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण सातपुडा या पर्वत रांगेमध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा, तर कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये
तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर तळ्यांची सर्वात जास्त संख्या भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तळ्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून तयार होतो? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून तयार होतो? प्राणहिता. तर प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यापासून प्राणहिता हा संगम तयार होतो. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये अशी कोणती नदी आहे ज्या नदीला तांबडी नदी म्हणून ओळखतात? भारतामध्ये अशी एक कोणती नदी आहे त्या नदीला तांबडी नदी म्हणून ओळखले जाते? तर ब्रह्मपुत्रा या नदीला तांबडी नदी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. रोजगार हमी योजना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आली होती? रोजगार हमी योजना सर्वात प्रथम कोणत्या एका राज्यामध्ये राबवण्यात आली होती? तर रोजगार हमी योजना सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये ती राबवण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, भंडारा हा जिल्हा आहे तो मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी तो प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ कोणत्या एका ठिकाणी आहे? तर रामटेक नागपूर जिल्ह्यामधलं ते देशामधले सर्वात पहिले संस्कृत विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न पाहू. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 53 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या एका राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहेत? तर महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा प्रामुख्याने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खाणी आहेत. प्रश्न क्रमांक 54 पाहूयात. चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी. तर अहिराणी ही उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बोलली जाते. पुढचा प्रश्न. नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर. तर नागपूर हे शहर नाग नदीच्या ते काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी. तर उजनी हे धरण भीमा नदीवरचं ते एक महत्त्वाचं धरण आहे. प्रश्न क्रमांक 58 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला विभाग कोणता विभाग आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, राणीगंज हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये असून ते दामोदर नदी खोरे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 60 पाहू. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे. तर एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61 पाहूया. टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओला एक लाईक तर जरूर करायचं आहे.